रामकृष्ण हरी मंडळी. तर हे आज मी दाखवणार आहे तुम्हाला गावरान कोंबड्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि आपण गावरान कोंबड्या पाळलेल्या आहेत. आपण दोन्ही गावरान कोंबड्या बसविलेल्या आहेत. हे आमच्या कोंबड्या अशा उघड्यावरच बसतात बरं का. हे अशा बसविल्या ना, त्यांना वरती झाकण वगैरे काहीच ठेवत नाही. मी अशा बसले होते त्यांना. त्यात स्वतः जात्यात, खात्यात, पित्यात, परत येऊन बसतात आणि छान असे पिल्लं काढतात. आता छोटे छोटे नवीन पाहुणे पण आलेत आमच्या घरी. तुम्हाला दाखवते मी नवीन पाहुणे आपले. खूप छान असे भरपूर पाहुणे आलेत आपल्या घरी. मस्त असे पाहुणे आले. तर खूप छान पिल्लं दिलेत आपल्या कोंबडीनी. असे भरपूर असे पिल्लं तिने काढले. तर अजून काढत पण आहे, काढायचं चालू इथं. तिला अजून टाईम आहे. म्हणजे मी जशी कोंबडी खुडूक होती तशी मी सारखी बसवत असते. म्हणजे बसवली की परत पिल्लं होतात. इथं चाललंय आवचं जेवण. आवला चालता उशीर जेवायला, त्याच्यामुळे आहो जेवते. आमच्या चिंट्या पण बसलाय आवला राखण. पा कसा बघतोय, त्याला सुद्धा कळतोय. आणि आता तुम्हाला गावरान कोंबड्या कशा पाळायच्या, गावरान कोंबड्याचे फायदे काय ते सांगते मी. तर हे आमच्याकडं गावरान कोंबड्या पण आहेत. आपलं पोल्ट्री शेड तर आहे, तुम्हाला माहिती आहे. पण हे आपल्या गावरान कोंबड्या तरी पण अजून काही बाहेर चरायला गेलेल्या आहेत. हे खायला टाकल्यामुळं खात्यात. आणि आपल्या चिमण्यासुद्धा येऊन खात होत्या. पण आता बंटी आला तिकडून, त्याच्यामुळे चिमण्या पण उडून गेलेल्या आहेत. खायला टाकलं की आमचा बंटी आले की कोंबड्याचा कालवा सुरूच. तो कोंबड्याला जास्त म्हणजे त्या आपल्या घरच्या कोंबड्या आहेत त्यांना धरत नाही, दुसऱ्याच्या नाही. पण कोंबड्याला भीती वाटते त्याची, त्याच्यामुळे त्या लगेच वाटत येतात. तर आता चिमण्या पण होत्या, पण चिमण्या पण गेल्या पळून. आपल्या कोंबड्याला खायला टाकलं की चिमण्याला, सकाळी मला उशीर उठायला झाला की चिमण्या दारात असा चिवचिवट करतात की मग त्यांच्या आवाजाने मी उठते. म्हणजे त्यांना पण असं वाटतं की आम्हाला कधी खायला टाकते. मी कोंबड्याला खायला टाकलं की त्या रोज येतात. आणि कशा का व्हायना पद्धतीने त्यांना पण माझ्या हाताने जाते. मला त्याचा आनंद वाटतो की कोंबड्याच्या नादाने खायना मी त्या चिमण्याला खायला टाकू शकते. म्हणजे भरपूर असा आनंद वाटतो. आपल्याकडं मेंढ्या तिथं सगळंच आहे. पण हे मेंढ्या बी. आणि हे आता बंट्यानी सगळ्या कोंबड्या इकडे माझ्या मागं लावून दिल्या. मी जिकडे जाईन तिकडेच त्या पळतात. गावरान कोंबड्याचे फायदे. घरच्या गावरान कोंबड्या असल्या की आपल्या मुलाला गावरान अंडे वगैरे सगळं खायला भेटतं. आणि पौष्टिक असं म्हणजे गावरान घरचं खायला भेटतं. आणि आपलं जे आमच्या घरी गाय असल्यामुळं आमचं शेणखत असं भरपूर पडतं. मग असं शेणखत इकडं टाकलं की त्या कोंबड्या पूर्ण शेणखत असं उकरून घेतात. उकरून घेतल्यावर म्हणजे ते भुसभुशीत मोकळं होतं. म्हणजे असं जसं चिखल्यासारखं राहत नाही. त्याच्यामुळं आम्ही गावरान कोंबड्या पाळतो. म्हणजे गावरान कोंबड्या असं खूप मोकळं असं खत झालेलं आहे. आणि आमचं खत पण चांगलं असतं, त्याच्यामुळं आम्हाला खताला पण चांगली मागणी असते. पण आपण शेतात काही टाकतो, काही विकतो. तर आपल्या पोल्ट्री शेडचं पण खत असतं. आणि गावरान कोंबड्याचं हे खताचा एक फायदा होत आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या गायावर गोचिडं वगैरे झाले तर गोचिडंसुद्धा कोंबड्यांना गोचिडा गायाला असते. तर गाया बसल्या हे झाले की गोचिडं ते खात्यात. म्हणजे गायाला गोचिड वगैरे होऊन देत नाही असे किडा. आणि आपल्या रानची वस्ती असल्यामुळं इचू काटा असं काही असलं की त्या लगेच त्यांना मारतात. त्याच्यामुळं त्या गावरान कोंबड्या असायलाच पाहिजेत. आणि गावरान कोंबडी घरची असते म्हणजे आपल्याला कधी बी, आम्ही तर खात नाही, आता खात नाही, मी खात नाही. पण आपलं नाही म्हणून कोणी पाहुणे वगैरे आले तर मग आपल्याला गावरान कोंबडी घरची असल्या माणूस कधी बी कापतं वगैरे काही होतं. आणि अंडे घरचे, लहान मुलाला गावरान घरचेच अंडे खायला भेटतात. त्याचा एक फायदा आहे. आणि गावरान कोंबड्या पाहिजेतच. आणि गावरान कोंबड्या कशा करायच्या तर ते तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. कारण मला पण आधी यातलं काही माहिती नव्हतं. तर मी आता हळूहळू आता सगळ्या गोष्टी शिकत चाललेली आहे. तर मग माझ्याकडं गावरान कोंबड्या नव्हत्या. मी आधी आमच्या शेजारच्या भाभी व त्या अशा कोंबड्या बसवायच्या, त्यांच्याकडनं विचारून घेतली माहिती. तर मग मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं अशी गावरान कोंबडी आणायची, बसवायची. तेव्हापासून मला सवय लागली. माझ्या अशा भरपूर वर्षाकाठी 20-25 हजाराच्या मी गावरान कोंबड्या विकते. म्हणजे जास्त होत असेल पण आपलं सहज मी तेवढे सांगते. आणि अंडे ते वगैरे बी विकते. परत असं म्हणजे मुलाला खाऊन घरी ठेवून विकायला पण भरपूर होतात. आणि कोंबड्या सगळं विकते मी. आणि परत एक खुडूक कोंबडी आणली, तिच्या परत अंडे पण आणले, मी ती बसवली. तिच्यापासून परत अशा दुसऱ्या म्हणजे असे जास्तीत जास्त कोंबड्या होत गेल्या. तर कोंबड्या जास्त होत चालल्या. परत मग त्या विकायच्या, परत दुसऱ्या कोंबड्या बसवायच्या. असे करत करत मी भरपूर अशा कोंबड्या केल्या. तर त्या कोंबड्या गावरान कोंबड्या परत मध्ये रोग आला तर काही वेळेस मग तर प्रत्येकाच्यात हार जीत असते. तर मग मेल्या तरी पण माझी एक कोंबडी राहिली, तिच्यापासून मी परत सुरू केलं. तर मग अशा करत मी आता जशी कोंबडी खुडूक होईल तशी बसवते. आणि
मला इथल्या सगळ्या शेजारच्या म्हणतात की तू लकी आहेस, तुझ्या हाताला म्हणजे कुठल्याही गोष्टीला यश आहे, म्हणजे तुझ्या पायात लक्ष्मी, तू कुठली गोष्ट केली की ती यशस्वीच होते. आणि कसं मी मन मोकळ्या पाण्याने आणि मनातून करते, त्याच्यामुळं कुठली गोष्ट करायची म्हणले होतेच. तर मग मी प्रत्येक वेळेस कुठल्याही गोष्टीला मी माघार घेत नाही, करतच राहते, करत राहायचं, चटफळ देतोच. तर मग मी त्या कोंबड्या परत बसवल्या, परत पिल्लं झाले, मग अशा करून परत माझ्या कोंबड्या जास्तीच्या झाल्या. मध्ये आता म्हणजे कसं आता पावसा पाण्याचे दिवस होते म्हणून कुत्रे परत असे बोकं वगैरे येते म्हणून असं आमच्या मोकळ्याच राहतात ना दिवसभर. पण तिकडे शेडकडे जात नाहीत त्या, आमच्या पोल्ट्री फार्मकडे जात नाही त्या. इथं दारात खायला टाकल्या भरपूर खात्यात आणि इथेच उकांड्यावर फिरतात आणि परत आत येतात आणि इथंच झाडाखाली बसतात. तर मग मी विकल्या होत्या. तर आता काय झालं होतं त्यांना की परत आता ह्या 2 कोंबड्या खुळून झाल्या, पण जास्त ऊन होतं, मग बसू का नको असा डोक्यात प्लॅन होता. पण सहज म्हणजे नाही म्हणून 10-10, 12-12 अंडे मी टाकले. तर तिने आज 9 पिल्लं काढले होते, सकाळी 2 अंडे टिचवलेले होते, म्हणजे 10-11 पिल्लं तिने काढले. तर अशा प्रकारे माझ्या प्रत्येक कोंबड्या पिल्लं काढतात. तर सगळ्याजणी म्हणतात तुझ्या हाताने खूप चांगले पिल्लं निघतात, तू चांगल्या कोंबड्या बसवती हे करते. माझ्या कोंबड्याला परत असं झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, नुसत्या बसून ठेवल्या तर त्या स्वतः उठून जातात, खातात, येवतात, बसतात. त्याच्यामुळं गावरान कोंबड्या पाहिजेतच. गावरान कोंबड्याचे खूप फायदे येतं, इचुकाटा वगैरे काही येऊन देत नाहीत. आणि असे अंडे वगैरे सगळे भरपूर घरचेच होतात. तर हे पहा आता मध्ये विकल्यात तरी पण आपल्या एवढ्या कोंबड्या आहेत. आणि त्यांना ही तर जाळी आहे छोटी, तिथं आता ऊस टाकलाय म्हणून हे आणि हे पहा हे कोंबड्या. आणि आवणी आमच्या परत असं मला कोंबड्याचं जास्त सवय आहे, नाद आहे, म्हणून मग आहो म्हणले थांब तुला जर कोंबड्याचं नादच आहे तर तुला मी अजून एक जाळी करून देतो. तर आमच्याकडं गाडीचा टप होता, त्या टपाला आवून ही जाळी बनवून घेतली. तर ही एक जाळी आहे आणि तो एक टप शिल्लक आहे आपल्याकडं. तर हे म्हणले ही जाळीचा टपात ही जाळी तुला करून दिली, याच्यात पण पिल्लं सोड, आणि नंतर जास्त झाले तर आपण त्या टपाला सुद्धा जाळी लावून घेऊ. आम्ही घरीच बनवली आवणी ती, कारण आमच्याकडे इल्डिंग मशीन पण आणलेलं आहे छोटं, त्याच्यामुळे आम्ही घरच बनवलेली ती. तर अशा प्रकारे आम्ही कोंबड्या करतो. आणि कोंबड्या तुम्हाला जर शक्य नसेल एकदाच लई करायच्या तर तुमच्याकडं घरी बसून काही महिला काही पण करू शकतात. घरी बसून आपले छोटे लहान लेकरं असल्यावर कुठं नाही जाता येत त्यांना कामाला वगैरे, आणि अशा शेतकरी महिलांना कसं काहीतरी पाहिजे, शेळ्या खडाचं असं एक असलं तर म्हणजे कसं कुटुंबाला तर आपल्या वेळ पडली कशी गरज लागली की ती आधार होतो, म्हणून असं कोंबड्या शेळ्या करत जा. तर आधी आपलं नसतील पैसे तर आता लाडक्या बहिणीचे पैसे तर सगळ्याच तायांना येतात. तर आपल्या एखाद्या वेळेस हप्ता आला की त्या हप्त्यातून जी शॉपिंग वगैरे काही करायचं तर ते करण्याऐवजी आपण एक गावरान कोंबडी आणायची, तिच्या खाली अंडे आणायचे थोडे, ती बसवायची, तिच्यापासून दुसरे पिल्लं होतात, ती परत वाढवा पण होतोच त्यांचा, म्हणजे जास्तीचे होते त्यांना. तर त्याच्यामुळं अशा प्रकारे तुम्ही करा, म्हणजे कसं घरी बसून आपण काहीतरी करू शकतो असं मला वाटतं. की गावरान कोंबड्या म्हणा, शेळ्या म्हणा, कोकरं म्हणा, असं काही पण करायचं. बारीक कालवड आणायचं, त्याला परत खायला पाणी घालून ती मोठी गाय करून विकू शकता, नाही तर दूध काढू शकता. काहीतरी व्यवसाय घरी बसून करा. कसं इकडं तिकडं जास्त कामाला बाहेर जाण्यापेक्षा आपण घरी बसून पण काय करू शकतो हे, म्हणजे मला तर असं वाटतं की आपण घरच्या घरी आपण शेती पाहू शकतो, आपल्या गाया शेळ्या कोंबड्या असं घरी राहून सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू शकतो. तर डोक्याने केलं तर सगळं काही आहे. तर मी अशा प्रकारे गावरान कोंबड्या पण आहे, पोल्ट्री फार्म आहे, शेळ्या कोकरं सगळं सांभाळते. कारण आणि आवोचा पण सपोर्ट आहे, आम्ही दोघं पण मिळून करतो, आम्ही दोघंजण सगळे कामं हँडल करतो. हे पहा आमचं सगळं, म्हणजे तिकडं पोल्ट्री फार्म. आता रात्रीचा आमचा लॉट गेलेला आहे, तर रात्री जरा जास्तच धावपळ झाली, पाऊस पण आला होता, पण आम्हाला पावसाची खूप गरज होती. पाऊस आला आहे त्याच्यामुळं आम्ही खूप आनंदी इथं. पाऊस आला होता आणि पाऊस पण उघडला, आणि नंतर मग आमच्याला लिफ्टिंग पण झाली, लिफ्टिंग पण खूप पटकन झाली, आणि आपला सगळा पक्षी रात्री गेला. त्याच्यामुळं आज पूर्ण शेड मोकळं झालं आहे. आज खत भरायचं काम चालू करायचं होतं, पण आज वटपौर्णिमा असल्यामुळं मी वडाला त्याला जाऊन आले, आणि मग आज जरा रिलॅक्समध्ये जरा तसं शेतकऱ्याला बी सारखंच काम, मग आज जरा निवांतच घेतलं. मग शेतकऱ्याचं कसं असतं, आपल्या मनावर असतं, कधी बी तो आपण, नाही तर नोकरीवाल्याचं कसं जबाबदारीने जायलाच लागते, करायलाच लागते. आज म्हटलं नाही करायचं काही तर नाही, तर मग बसलो आम्ही. तसं आपलं मनचा राजा असतो शेतकरी, कधी काही करू शकतो, बसू शकतो. तसं आम्ही आज आराम केला. आणि हे पहा आता कोंबड्यांनी खाऊन झालं आहे, आता लगेच त्या एक एक करून आपल्या जाळीत जाऊन बसतात. त्यांचं काही टेन्शन नाही, सकाळी सोडल्या की त्या खायला टाकल्या की खातात, पाणी पितात, बसतात सावलीला, दिवसभर कुठं जात नाहीत काही नाहीत. आणि आमच्या घर सोडून कुठं जात नाही. आणि अंडे पण एका जागेवर आपल्या कुटी मशीनचे तिथं कुटीत अंडे देतात,
नाहीतर आपल्या पडवीला जाऊन तिथं सोप्यावर अंडे देतात आणि अशी त्यांना चांगली सवय लागली. सगळ्याजणी हसतात की तुझ्या कोंबड्या पण लय हुशार येतात. पण असा कोंबड्याचा व्यवसाय तुम्ही पण करू शकता. जर काही माहिती लागली तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की तुम्हाला सांगन. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ ते जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.